प्रभाग 6 मधील मतांच्या स्वरूपात जनतेचा आशीर्वाद नक्की मिळणार, अशफाक पटेल यांना विश्वास। खोपोली शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग वाढलेला दिसत आहे। राजकीय नेत्यांचे खोपोलीत दौरे सुरू आहेत, त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले पाहण्यास मिळत आहे। एकीकडे अनेक उमेदवार आपला विजय होण्यासाठी धावपळ करत आहेत, तर प्रभाग क्रमांक 6 मधील आम आदमी पार्टीच्या अधिकृत महिला उमेदवार मदीना अशफाक पटेल यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा खोपोली शहरासह सुरू आहेत। उमेदवार मदीना अशफाक पटेल यांचे पती, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे युवा अशफाक अभय पटेल यांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचारादरम्यान नागरिकांच्या विविध समस्या समजून घेतल्या आहेत। मतदारांकडे मतांची अपेक्षा व्यक्त करत समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत। आपल्या प्रभागाच्या समस्या सोडविण्यासाठी व प्रभागाची विकास कामे करण्यासाठी मायबाप मतदारांनी आपले बहुमूल्य एकमत आम आदमी पार्टीच्या अधिकृत महिला उमेदवार मदीना अशफाक पटेल यांना देऊन झाडू या निशाणीवर मतदान करा अशी विनंती अशफाक पटेल यांनी केली आहे। नमस्कार, मी अशफाक पटेल, वार्ड क्रमांक 6 मधून आम आदमी पार्टीतर्फे झाडू या चिन्हावरती मी माझ्या धर्मपत्नीला निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे। एकूण तर आता काल प्रचाराला सुरुवात पण झालेली आहे। प्रचारात असताना लोकांच्या जवळ जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा एकंदरीत आम्ही प्रयत्न करतोय। अनेक समस्या लोकांच्या आहेत। वर्षानुवर्ष जे वार्डामध्ये जी विकास कामं पेंडिंग आहेत त्या अनुषंगाने लोकांशी आम्ही चर्चा करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लोकांकडून समजल्या किंवा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न पण केला। वार्ड क्रमांक 6 प्रामुख्याने हा जो भाग आहे हा बाजारपेठेचा एक भाग असल्यामुळं इथं ट्रॅफिकची एक समस्या आहे, ते एक आम्ही जाणून घेतलं। त्याच्यानंतर वार्डामध्ये जेव्हा आम्ही फिरत असताना प्रचाराच्या दरम्यान मी अशी किती ठिकाण बघितले जिथं मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड नाहीये। ते एक आम्ही विचार केला की बाबा असं एक काहीतरी आपण जर लोकांनी आपल्याला संधी दिली तर हे काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। दुसरी गोष्ट, बाजारात जे आपल्या आठवड्या बाजारामध्ये पण जी काही बाहेरची आपल्या आसपासच्या परिसरामध्ये खूप लोक मोठ्या प्रमाणात येतात आठवड्या बाजाराला, तर आपल्या इथं त्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या ही जास्त असते जे आमच्या बघण्यात आलंय। त्याच्यामुळं आता महिलांची संख्या जास्त असल्यामुळे शौचालयाची जी सोय आहे ती डायरेक्टली आपल्या खालच्या साईडला आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे खोपोली मधून जेव्हा आपण गावात एंटर करतो तिथली जी कमान आहे, कमानीच्या बाजूला एक स्मशान आहे, स्मशानाच्या बाजूला आपला फायर ब्रिगेड आहे, तिथे शौचालय आहेत। म्हणजे जर एखाद्या महिलेला किंवा एखाद्या व्यक्तीला सेंटरवर अगर कुठं शौचालयाला जायचं असेल तर त्यांना सरळ तिथपर्यंत जावं लागतं, तो खूप लांबचा पल्ला आहे। तर आपल्याला तशी एक सुविधा अजून सेंटरमध्ये कुठं उपलब्ध करता येईल ते एक आपलं विजन असणार आहे। आणि एक अजून प्रामुख्याने आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट लोकांना सांगू इच्छितो, बाजारपेठेच्या भागामध्ये प्रचारात असताना काही दुकानांच्या समोर मला काहीतरी एक रेड कलरचे बॉक्स महावितरणाचे दिसणं म्हणजे नजरेत आलेत। ते एक आपण जाणून घेणार आहोत ते कसले आहेत, त्याची खरंच तिथं गरज आहे का? जर त्याची गरज नसेल तर मग तिथे काय आहेत? त्याच्यामुळे पण मला वाटतं काहीतरी ट्रॅफिकची समस्या होऊ शकते किंवा दिसण्यात येते। ते एक आपण त्याचा एक पाठपुरावा करून त्याच्यामध्ये काय आहे ते जर त्याची गरज नसेल तर त्याला तिथून कसं शिफ्ट करता येईल किंवा काय करता येईल ते आपण चर्चा करून त्याच्यावर पण आपण एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या माध्यमातूनच मी सर्व माझ्या मतदारांना विनंती करू इच्छितो की माझा हेतू विकासच करण्याचा आहे। वार्डाचा विकास कसा करावा म्हणजे त्याचं प्लॅनिंग काय करायचं आपण, तर त्याचं प्लॅनिंग जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांचा आशीर्वाद मताच्या स्वरूपात मिळणं आणि आम्हाला तिथं नगरपालिकेत जाणं, तिथून ते प्लॅन घेऊन आपण आपल्या वार्डामध्ये कशी डेव्हलपमेंट करू शकतो, वार्डाचा विकास कसा करता येईल आपल्याला, हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय करता येणार नाही। प्रथम एक 2 भाग असा आहे का लोकांनी जर आपल्याला प्रेम दिला मताच्या स्वरूपात तरच आपण त्या डेव्हलपमेंट वरती काम करू शकतो। मतदारांना एकच आवाहन करेल, 2 तारखेला मतदान आहे। 2 तारखेला आम आदमी पार्टीचा पार्टीतर्फे आम्ही निवडणुकीमध्ये उभे आहोत। 2 तारखेला आम्हाला आपल्या मताच्या स्वरूपात आशीर्वाद देऊन
झाडू या चिन्हावरचा बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजय करण्यामध्ये आपला सहभाग आपण नोंदवावा हीच आपल्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.